मला सांग बर का, आता चुकल बर का, मी आधी सांगतो. सॉरी म्हणतो नाही सारखं सॉरी म्हणून हानतेला मला ग्राउंड मधली. आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत देवपंचकृषीचे माजी सरपंच योगेश बापू काळे, अनुभवी आणि गुगली आणि योगेश बापू काळे गुगल चांगल्या पद्धतीचा यॉर्करचा बॉल निखिल दाभाडे यांनी चांगल्या पद्धतीने टोलवलेला, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे निखिल दाभाडे यांना. चांगल्या पद्धतीचं योगेश बापू काळे अतिशय हुशार आणि चप्पल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते योगेश बापू काळे. का पाहूया आपल्या संघासाठी काय करताय ते. महत्वपूर्ण षटक टाकत आहेत पुन्हा एकदा आणि नावाप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांनी चकवलेलं आहे आणि बाय स्वरूपामध्ये एक धाव स्वरूप लेग बाय स्वरूपात एक धाव. संघाची धाव संख्येत 1 नेबर आणि संघाची धाव संख्या पोहोचली ती 1-25 जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची आवश्यकता. एक मिनिट. संघाची धाव संख्या 25. योगेश बापू काळे निखिल दाभाडे चांगल्या पद्धतीचा फाईन लेगच्या दिशेने थर्ड मॅनच्या दिशेने मारला चेंडू. याच्यावरती काय होते पाहूया आणि खणखणीत चौकार. निखिल दाभाडे यांच्या बॅट बंधून आलेला चौकार. चौकारच्या साह्याने संघाची धाव संख्या 4 ने भर. संघाची धाव संख्या पोहोचली ती 29. आईच्या गावात मला कोणाचा फोन आला होता. शिवाकर रे तुमचं चांगलं सहकार्य बरं का सगळ्यांना. सुयश गाडी कोण या हा गोट्या काय रे हा 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 ठीक आहे. चांगल्या पद्धतीचा रिव्हर्शिपचा शॉट मिस फील्ड बाबू पवार यांच्याकडनं अपेक्षा नसताना, परंतु याच्यावरती किती धाव मिळतात पाहूया. एक धाव पूर्ण सहजरित्या, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण. विकास दादा भापकर यांची चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. याच्यावरती 3 धावा सहजरित्या 3 धावा. सुयास गाडे यांच्याकडनं आता चालू सामन्यामध्ये जर षटकार मारला तर 1000 रुपये आणि या संघाची सर्व धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे विकास मयूरप्पा भापकर यांच्याकडनं 1000 रुपये. संघाची धाव संख्या पोहोचते ती 32. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज. जर षटकार मारला तर मयूरप्पा भापकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अशोक जरोड आपणास 1000 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सुहास गाडे पुरंदरचे आयकॉन खेळाडू यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा योगेश बापू यांनी कला कौशल्य दाखवून आपलं अशोक यांना काही समजला आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. चांगल्या पद्धतीचा रंगतदार हा सामना आणि हा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व देवपंचकृषीतील सर्व प्रेक्षकांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू योगेश तो खेळते अशोक. चांगल्या पद्धतीने थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि याच्यावरती खणखणीत चौकार. तिथील प्लेयरांना विनंती आहे सहकार्य करायचं आहे. आपल्या आयोजक मित्रमंडळाला बॉल लवकरात लवकर शोधून आणायचा आहे. जुना बॉल अशोक आणि निखिल दाभाडे यांची चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते.
हे षटक संपलेलं आहे. जाधववाडी संघाला विनंती आहे, आपण जो बॉल घेतलेला आहे जुना तो या ठिकाणी द्यायचा आहे. मयूराप्पा वापकर बॉल देऊन टाका आणि 1000 इकडे आणून जमा करा. नाही नाही जमा करा तुम्ही 1000. नाही ऑनलाईन नाही, ऑनलाईन नसतं ना मग सांगितलं असतं काय ती, पण ऑनलाईन जास्त बोलाय नको. किती स्कोर झालाय आता 36 झाला. संघाची धावसंख्या किती हो झाल्यात? 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 36. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. शेवटचे षटक टाकत आहेत ते निखिल झेंडे. योद्धा ग्रुपमध्ये मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी येणारे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारे निखिल झेंडे, ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख निखिल झेंडे. पुढचा चेंडू टाकतात ते निखिलला. निखिल तर निखिल चांगल्या पद्धतीचा चेंडू, गुल्ल्यांचा चेंडू आणि याच्यावरती कव्हर ड्राईव्ह मारलेला आणि त्याच्यावरती एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे निखिल दाभाडे यांना. पुढचा चेंडू निखिल तो खेळतोय अशोक ढाबाळे, अशोक जोरड. या चालू सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीचा टोलवण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. त्याच्यावरती एकच धाव मानावं, एकच धावावरती समाधान मानावं लागतंय अशोक यांना आणि संघाची धावसंख्या पोहोचली होती 38. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारून जर हा सामना जिंकला तर निखिल दाभाडे यांना मयूराप्पा भापकर आणि सुहास गाडेकडनं 1,000 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि शेवटच्या चौकाराने हा सामना जाधववाडी यांनी कब्जा केला आहे. निखिल दाभाडे यांना काही बक्षीस मिळणार नाही कारण तो षटकार मारला तरच 1,000 रुपये होते. चौकार मारल्यानंतर काही बक्षीस नव्हतं. किती? 500 काय? हा राष्ट्रगीत होणार की राव. अजित काळे आय लव्ह यू. हॅलो. या ठिकाणी या चालू सामन्यासाठी सन्माननीय दिव्य पंचक्रोशीचे भूषण, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पुरंदर हवेली मतदारसंघाचे भाजपा विधानसभा अध्यक्ष सन्माननीय बाबाराजे जाधवराव, माजी बांधकाम सभापती, त्याच प्रमुख उपस्थिती, त्याचप्रमाणे देवगावचे सन्माननीय सरपंच, विद्यमान सरपंच रुपेश शेठ राऊत, त्याचप्रमाणे माजी सरपंच गुलाबदादा झेंडे, या ठिकाणी झेंडेवाडी गावचे विद्यमान सरपंच अंबारदा झेंडे, माजी सरपंच शरदराव झेंडे, माजी उपसरपंच समीर झेंडे, त्याचप्रमाणे अतुल शेठ जाधवराव ग्रामपंचायत सदस्य दिवे, हे सर्व सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी फायनलच्या सामन्यासाठी आहेत. या फायनलच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी होत आहे. तरी जाधववाडी संघाचे कॅप्टन आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचं आहे. टॉस संकेत झेंडे, सन्माननीय संकेत झेंडे यांच्या हस्ते होत आहे. तरी श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आणि शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी या दोनही संघ कॅप्टनला विनंती आहे आपण एक टॉस साठी यायचंय आणि हा शेवटचा सामना टॉस कोण जिंकलंय? काळेवाडी. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी टॉस विन.
ही मॅच किती होते संयोजक सांगा? 5. फायनलचा सामना देखील 5 षटकाचा होईल याची सर्व खेळाडूंनी दखल घ्यायची, नोंद घ्यायची आहे. काळेवाडी संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. काळेवाडी संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या सामन्यासाठी पुरंदर तालुक्यातले नामवंत खेळाडू शुभम वायतंडे सर आणि काय याचं नाव प्रमोद इनामके सर हे दोघं देखील एक नामांकित या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत फायनलच्या सामन्यासाठी. श्रीराम क्रिकेट क्लब यांना विनंती आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने जाधववाडीच्या संघाला विनंती आहे आपण आपले दोनही धडाडीचे ओपनर्स काळेवाडी संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नंतर बॅड लाईटची कुठलीही तक्रार या ठिकाणी आयोजक कमिटी सहन करणार नाही किंवा ऐकून घेणार नाही याची नोंद काळेवाडी संघाने घ्यायची. राष्ट्रगीत होणार आहे का या ठिकाणी? राष्ट्रगीत होणार नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. आमचे मार्गदर्शक तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय बाबाराजे जाधवराव पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष माजी बांधकाम समिती सभापती यांचं या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होत आहे फायनलचं या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी. त्याचप्रमाणे देवपंचक्रोशीचे विद्यमान सरपंच रुपेश शेठ राऊत, माजी सरपंच गुलाबप्रसाद झेंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे झेंडेड गावचे विद्यमान सरपंच अमरराव झेंडे, माजी सरपंच शरदराव झेंडे, माजी उपसरपंच समीर झेंडे, त्याचप्रमाणे दिवे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अतुल शेठ जाधवराव हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये हा चालू सामना होणार आहे. हॅलो 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 हा बोला की अध्यक्ष. अहो माईक वर बोलतोय मी तर सामना चालू आहे क्रिकेटचा. बोला की. हा आता दिव्यात आहे दिव्यात हा संध्याकाळी संध्याकाळी मला डबल दिसते म्हणून मी टाकतोय बॉलिंग फक्त. बॉलिंग टाकताना स्टंप दिसत आपण 3 तिथं 6 धरायचं म्हणजे बरोबर मच्छापाशी बॉल पडायचा. हा फायनलचा सामना अतिशय रोमांचक आणि डोळ्याचं पारणे फेडणारा सामना चालू होत आहे. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडीच्या ओपनर बॅट्समॅन स्ट्राईकला खेळतात ते निखिल दाभाडे, नॉन स्ट्राईकला खेळतात ते निखिल बडेकर. पहिल्या चेंडूवरती क्राऊड ड्राईव्हच्या दिशेने एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. निखिल दाभाडे यांना एका धावेने आपलं खातं खोललंय. निखिल दाभाडे पुढचा चेंडू टाकतोय तो प्रदीप सतपळे. आयकॉन खेळाडू म्हणजे जी ओळख आहे पुरंदर तालुक्यामध्ये नामवंत म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रदीप सतपळे. त्याच पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट म्हणून ज्यांची ओळख आहे ते निखिल बडेकर. पाहूया काय होत आहे. आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू प्रदीप सतपळेच्या बॉलिंग मधनं निखिल बडेकर यांना काही समजलेलं नाही. हा सामना 5 षटकाचा होईल याची दक्षता घ्यायचंय. त्यामुळं पुढचा चेंडू खेळतोय तो निखिल
टाकतोय तो प्रदीप सतपळे. चांगल्या पद्धतीचा ब्लॉक बॉलच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि यॉर्कर बॉल याच्यावरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, एकाच धावावरती समाधान मानावं लागलं होतं निखिल बडेकर यांना. निखिल बडेकर जे षटकार मारण्यामध्ये माहीर, त्यांची ओळख आहे हेलिकॉप्टर शॉटने षटकार मारण्याची. काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. त्याच पद्धतीने रिव्हर्शिप मधून चांगल्या पद्धतीने नाव कमावलेलं असं निखिल दाभाडे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू प्रदीप चांगल्या पद्धतीचा टोलेला चेंडू याच्यावरती काय होते पाहूया. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अक्षय काळे, ज्यांच्याकडनं कावडी संघ चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचा अपेक्षा ठेवतो त्याच्यावरती खरं उतरणारे अक्षय काळे, त्यांचा सन्मान करत आहेत ॲडव्होकेट प्रतीक बाळा झेंडे. चांगल्या पद्धतीचा पायाने अडवलेला चेंडू. पुढचा चेंडू टाकतायत तो प्रदीप, खेळतायत तो निखिल बडेकर. पुन्हा एकदा ब्लॉक बॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु निखिलने चांगला स्ट्रेट धाव आणि पुन्हा एकदा अक्षय काळे यांची चांगली फिल्डिंग आणि याच्यावरती एक धाव आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या अक्षय काळे. 2च धावांवरती समाधान मानावं लागलं निखिल बडेकरला. संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 बिनबाद 5. पुढचा चेंडू टाकतोय तो प्रदीप, खेळतोय तो निखिल. प्रदीप तो निखिल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. हॅलो, चांगला वरती एक धाव आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय निखिलला. आणि एका धावावरती समाधान मानण्याचं कारण आहे अक्षय काळे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचं काम करतो तो अक्षय काळे. क्रिकेट या खेळामध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग आणि चांगल्या पद्धतीची बॉलिंग करणे म्हणजे क्रिकेट नाही, तर चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करण्यामध्ये म्हणजे देखील क्रिकेट समजलं जातं. या चांगल्या फिल्डिंगमध्ये लावण्यपूर्ण कामगिरी करतायत ते अक्षय काळे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक टाकतो अजित काळे. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गुल्ली यांच्या दिशेने, परंतु याच्यावरती एकच धाव, एका धावावरती समाधानला मानावं लागतंय निखिल बडेकरला. पुन्हा एकदा अक्षय काळेची चांगली फिल्डिंग. अजित काळे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, ज्यांची ओळख आहे, हे पुढचा चेंडू टाकत आहेत फायनलच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू टाकतोय अजित काळे, तो निखिल दाभाडे. चांगल्या पद्धतीचा पुन्हा एकदा घोटल्यांच्या दिशेने टाकलेला चेंडू, याच्यावरती एकच धाव, एका धावावरती समाधान व्हायला लागतोय. आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं ते ओम काळे. ओम काळे यांच्या वतीने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. अजित काळे वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकत आहेत. त्यामध्ये 2 बॉलमध्ये 2 धावांचं या ठिकाणी त्यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि या शॉर्ट पिच बॉल मध्ये फुल शॉट मारलेला आहे निखिल बडेकरने. त्याच्यावरती देखील एकच धाव, एका धावावरती समाधान मानावं लागतंय. फुल शॉट आणि त्याच्यावरती एकच धाव आणि एका धावावरती समाधान मानावं लागतो निखिल बडेकरला. निखिल बडेकर आणि निखिल दाभाडे यांच्या बॅटमधून षटकार चौकारांच्या आधीबाजूची गरज जाधव संघासाठी आहे. पाहूया आणि पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न आणि हा नो बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 नंबर नो बॉल निखिल दाभाडेसाठी. हा बोनस, दिवाळी बोनस. पाहूया काय करतात, त्याचा फायदा घेतात का. आणि चांगल्या पद्धतीचा उत्तम असा मारलेला शॉट फटका आणि याच्यावरती झेल. चांगल्या पद्धतीने एकच धाव आणि काही करू शकले नाहीत निखिल दाभाडे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय
अक्षय काळेच्या द्वारे संघाची धावसंख्या पोहोचली ती 11. बिनबाद 11 विदाउट लॉस 11. आता एकच धाव 11 रन. पुढचा चेंडू टाकतो अजित, खेळतो तो निखिल बडेकर. पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याचा प्रयत्न परंतु थोडीशी हलकीशी मिसफिल्ड आणि याच्यावर देखील लेखबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. एकच धाव निखिल बडेकर यांना. अजित काळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रणव कोण? अजित काळे लेखबाईच्या स्वरूपामध्ये चुकून चौकार. लेखबाई स्वरूपामध्ये चौकार. किपर कडनं थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि याच्यावरती चौकार. संघाची धावसंख्या 4 ने भर आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 16. बिनबाद 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 रनाची या ठिकाणी जाधववाडी संघाची निखिल बडेकर किती वयाचा असेल आपल्या वडिलांचा आदर्श घ्या. निखिल बडेकर 51 वर्षाचे असताना देखील स्फूर्ती आणि तंदुरुस्त म्हणून त्यांचे बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण 2 ओव्हरमध्ये मांडी घालून बसताय. प्रणवचं ना प्रदीपला. प्रणव कोण? प्रणव गुरव कडनं आता जर विकेट मिळाले तर 501 रुपयाचं बक्षीस. प्रणव गुरव यांच्याकडनं जर प्रदीप सत्पळे विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया पुढचा बॉल. प्रदीप आणि खेळतो तो निखिल. अतिशय सुंदर पद्धतीने टोलवला कव्हर ड्राईव्हच्या दिशेने शॉट, परंतु एकच धावेचं समाधान मानावं लागणार आहे निखिलला. एका धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. निखिल दाभाडे वर्सेस प्रदीप सत्पळे. चांगल्या पद्धतीचा चेंडू निखिल दाभाडे यांना फायनलच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये काहीच समजलेलं नाही आणि प्रदीप सत्पळे आयकॉन खेळाडू यांनी दाखवून दिलेलं आहे आपली कामगिरी. आपण काय करू शकतो आपल्या संघासाठी आणि तीरफळाबाद केलेला आहे निखिल दाभाडे यांना. याच्या अगोदरच्या बॉलमध्ये जर का आपण तीरफळा मिळाला असतं तर आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं, परंतु आधीच्या बॉलमध्ये विकेट न मिळाल्यामुळे आपण 500 रुपये गमावले आहेत. परंतु संघासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे. मोठा जाळा जाधवडीकरांचा मोठा मासा आपण जाळ्यामध्ये अडकवलेला निखिल दाभाडेच्या स्वरूपामध्ये त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत अशोक झुरड. पाहूया अशोक झुरड आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चेंडू टाकतो तो प्रदीप, खेळतो तो अशोक. फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, परंतु याच्यावरती देखील कॉटन बोल्ड प्रदीप सत्पळे. बॅक टू बॅक 2 विकेट अशोक झरड यांच्या माध्यमातून. मोठा मासा जाधवडीकरांचा जाळ्यात अडकवलेला प्रदीप सत्पळे यांनी 0 रनावरती पहिल्यांमध्ये परतावं लागतंय अशोक झरड यांना. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत श्रीकांत महाराज जाधव. आजीची संपली ना ओव्हर आता. नाही संपलं ओव्हर. प्रदीप सत्पळे हॅट्रिक वर झाली.
ऍक्टिंग नाही होत बा. अरे नाही होत. ऍडव्होकेट प्रतीक बाळा झेंडे यांच्याकडनं 1000 रुपये जर हॅट्रिक झाली तर. पुढचा चेंडू प्रदीप खेळतोय तो श्रीकांत. चांगल्या पद्धतीचा टोलला चेंडू याच्यावरती काय होतंय पाहूया. लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू याच्यावरती एक धाव. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावायचा नाही. हा या ठिकाणी निखिल बडेकर मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलेला प्रदीप सटवळे यांनी रनआउट स्वरूपामध्ये निखिल बडेकर ज्यांच्याकडनं पूर्ण झाडावरील संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन चालणारे निखिल बडेकर अतिशय नामवंत बॅट्समन हेलिकॉप्टर शॉटवरती प्रसिद्ध असलेले निखिल बडेकर धावचीत झालेले आहेत. अतिशय नाराज आणि हताश होऊन मध्ये परतत. आताच्या धावा अंपायर आताच्या धावा किती आहेत? एकच धाव. दुसऱ्या धावाला रनआउट नाही ही रनआउटची हॅट्रिक आहे. प्रदीप या हॅट्रिकला काही किंमत नाही. याच्यानंतरच्या बॉलला जर विकेट मिळेल तर हॅट्रिक याच्यानंतरच्या विकेटला जर विकेट मिळाली तर 1000 रुपये बक्षीस आहे. हे रनआउटची विकेट हिशोबात धरली जाणार नाही. पुढचा चेंडू प्रदीप तू खेळतो महाराज आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू. प्रदीप सत्थळे अतिशय स्फूर्तीले खेळाडू आयकॉन खेळाडू. जेवढी त्यांची तारीफ करेल तेवढी कमीच असा प्रदीप सत्थळे. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु फुल टॉस आणि याच्यावरती काय होते पाहूया. आणि उत्तुंग असा फटका मारलेला श्रीकांत जाधवराव याच्यावरती काय निर्णय आणि गगनचुंबी भर षटकार. संघाची धावसंख्या 6 ने भर. संघाची धावसंख्या पोहोचते होती 2 विकेट नंतर संघाची धावसंख्या पोहोचते होती 3 विकेटच्या नंतर संघाची धावसंख्या पोहोचते होती किती 24. संघाची चौथी आणि वैयक्तिक पहिले षटक टाकत आहे सचिन काळे. हॅलो. संघाचे चौथे आणि वैयक्तिक पहिले श्रीराम क्रिकेट क्लब यांना विनंती आहे आपण थोडस फास्ट खेळायचं आहे कारण शेवट तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅट लाईट्स ऑफ. चांगला टोलला चेंडू तुषार जाधवराव याच्यावरती काय होतं पाहिजे आणि चांगल्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. प्रदीप सटफळे ऑलराऊंडर खेळाडू आत्ताच बॉलिंगच्या प्रदर्शन मध्ये त्यांनी 3 विकेट मिळवलेल्या. त्याच्यानंतर त्यांनी फिल्डिंग मध्ये चांगल्या पद्धतीचं कलाकौशल्य दाखवलेलं. प्रदीप सतपळे आयकॉन खेळाडू. प्रदीप सतपळे यांना आयकॉन उगाच खेळाडू म्हणत नाहीत. त्याचं कारण प्रदीप सतपळे अतिशय स्फूर्तीले खेळाडू. सचिन काळे यांच्याकडनं अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. वाईट स्वरूपाचा चेंडू. संघाची धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या पोहोचली ती 26. चौथं षटक चालू. संघाची धावसंख्या 26. पुढचा चेंडू खेळतो तो श्रीकांत. चांगल्या पद्धतीचा मारलेला चेंडू. याच्यावरती काय होतं पाहूया. याच्यावरती 1 धाव आणि एकाच धाव ते समाधान मानावं लागतं श्रीकांत जाधवराव यांना. तुषार बाप्पू जाधव यांनी जर षटकार मारला तर अण्णासाहेब झेंडे यांच्याकडनं 5000 रुपये. पुढचा चेंडू खेळतो तो सचिन टाकतो तो सचिन खेळतो तो बाप्पू. चांगल्या पद्धतीचा टोलला चेंडू. याच्यावरती काय होतं आणि मिसफिल्ड काय होतंय पाहूया. मिसफिल्ड वरती 1 धाव पूर्ण. दुसरी धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. कोण आहे आज्या कोण आहे
शिवतेज काळे यांच्याकडनं मिसफिल्ड गच्चाळ आणि अतिशय गच्चाळ फिल्डिंग शिवतेज काळे. चांगल्या फिल्डिंगची अपेक्षा आपल्याला संघाकडनं. पुढचा चेंडू टाकतो सचिन, खेळतो तो बाप्पू. चांगला मुलगा टोलला चेंडू याच्यावरती काय होते पाहूया. याच्यावरती एक धाव आणि एकाच धावावरती समाधान मला लागतं बाप्पूला. कारण अक्षय काळे अतिशय स्फूर्तीले खेळाडू, तंदुरुस्त खेळाडू संघाचे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू खेळतो तो सचिन, टाकतो तो सचिन, खेळतो तो श्रीकांत जाधव. संघाची धाव संख्या 30. पुन्हा एकदा मानवपर्यंत अतिशय आणि अतिशय गच्चा किपरिंग मच्छू काळे. आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे असा कॅच असल्या सिंपल कॅचची. नाही असं नको म्हणायला. मच्छिंद्र काळे आपण आयकॉन खेळतोय, आपल्याकडनं ही चूक संघाला मान्य नाहीये. पुढचा चेंडू खेळतो तो सचिन, टाकतोय तो सचिन, खेळतो तो श्रीकांत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा सचिन काळे यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये फसवलेलं आहे श्रीकांत महाराजांना. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 सलग निर्धाव चेंडू टाकलेले आहेत सचिन काळे यांनी. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 30. किती आवडत 3 विकेट गमावून संघाची धावसंख्या झालेली आहे 30. संघाचं शेवटचं अंतिम 6 चेंडू शिल्लक. पाहूया फायनलच्या सामन्यामध्ये जाधववाडी संघ काय करतोय. तुषार बाप्पू जाधव यांच्या खांद्यावरती सर्व संघाची मदार, सर्व सामना. संघाची धावसंख्या 30. पुन्हा एकदा ओम काळेचा बॉल आणि याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण. तुषार बाप्पू जाधव चांगल्या पद्धतीचा टोलला चेंडू, याच्यावरती 2 धावा. संघाला आता षटकार आणि चौकारांची आतिषबाजीची गरज आहे. पाहूया तुषार बाप्पू काय करतो आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीचा टोलला चेंडू, याच्यावरती काय होतं पाहूया. आणि उत्तंग असा खणखणीत चौकार. तुषार बाप्पू जाधव मिडल ऑर्डरचे बॅट्समन. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय तुषारच्या बॅटमधनं. बाप्पू जाधवराव जाधवच्या संघाला विनंती आहे, अंपायरने निर्णय दिल्याशिवाय कुणी हातवाऱ्या करू नका. पुढचा चेंडू ओम काळे, खेळतो तो तुषार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, परंतु तुषारला काही समजलं नाही, बाप्पूला काही समजलं नाही ना. हा निर्धाव चेंडू. आमचे परम मित्र पारोडे गावचे हवामान शान योगेश शेट पवार, त्याचप्रमाणे पुरंदरचा बुलंद आवाज बाबू पवार, जीवाचा जीवलग मित्र, या दोघांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. ओम काळे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. तो ओम काळू षटकारांचा बादशाह. बॉलिंग मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं नाविन्यपूर्ण अशी कामगिरी करताना ओम काळे. पुढचा चेंडू बाप्पू काय करतो बघूया. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, याच्यावरती काय होतं पाहूया. एक धाव पूर्ण. अजित काळे यांच्याकडनं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आल्यावरती एकाच धावावरती समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या एका धावानंतर पोहोचते ती 37. शेवटचा चेंडू ना, शेवटचा चेंडू काय होतं पाहूया श्रीकांत महाराज यांना. आणि चांगल्या पद्धतीचा उत्तुंग असा मारला चेंडू, याच्यावरती किती धाव मिळत पाहूया. एक धाव अतिशय गच्चा आणि मिसफील्ड झालेले सचिन काळेकडनं. याच्यावरती एक धाव, 2 धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. सचिन काळे आपल्याकडनं संघाला ही अपेक्षा नव्हती, परंतु ठीक आहे, मिसफील्ड झालेले आहे. याच्यावरती 3 धावांचं भुगतान आपल्याला भोगावं लागलेलं आहे.
3 धावल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 40. फायनलच्या सामन्यामध्ये काळवडी संघासाठी जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. 41 जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे श्रीराम क्रिकेट क्लब या संघाला. आणि जाधववाडी संघासाठी विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बॅड लाईटचं कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन या ठिकाणी ऐकलं जाणार नाहीये. उपस्थित कोण आहे? आमचे मार्गदर्शक, युवा सर्व तरुणांचे मार्गदर्शक, देव पंचक्रोशीचे अनमानशान पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय बाबाराजे जाधवराव, त्याचप्रमाणे दिवे पंचक्रोशीचे विद्यमान सरपंच रुपेश शेठ राऊत, माजी सरपंच गुलाबदादा झेंडे, त्याचप्रमाणे झेंडे गावचे सरपंच विद्यमान सरपंच अमरदादा झेंडे, माजी सरपंच शरदराव झेंडे, माजी उपसरपंच समीर झेंडे, त्याचप्रमाणे देव पंचक्रोशीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल शेठ जाधवराव, हे सर्व मान्यवर या ठिकाणी फायनलचा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आणि कानिपनाथ शेठ झेंडे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते यांच्या वतीने काळवडी संघातील बॅट्समनला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे रोख स्वरूपात. कानिपनाथ शेठ झेंडे युवा नेते देव पंचक्रोशी यांच्या वतीने सामना लवकरात लवकर चालू करा. शुभम पारवडी गावचे युवा उद्योजक मच्छिंद्र पवार, आयकॉन खेळाडू स्वप्नील शेठ पवार, त्याचप्रमाणे स्वप्नील सुरज शेठ पवार या तीनही उत्कृष्ट खेळाडू यांचं सहर्ष स्वागत. सामना त्वरित चालू करायचा आहे. शुभम वायदंडे सर आणि काय प्रमोद नामके सर, आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. कोण आहे प्लेयर? अरे त्याच्या स्ट्राईकला खेळतो तो मच्छिंद्र काळे, नॉन स्ट्राईकला खेळतो सतपळे प्रदीप सतपळे. प्रत्येक षटकारला कानिपनाथ शेठ झेंडे यांच्याकडनं 100 रुपये. पहिल्या ओव्हरला चांगला पद्धतीने कव्हर ड्राईव्ह मारलेला, याच्यावरती काय होतं पाहूया. आणि चांगला सनसनीत चौकार नागेशजी बडेकर. चौकारला नाही ना, षटकारला आहे. बरं ठीक आहे. फायनलच्या मॅच साठी कोण आहे आवरचा मच्छिंद्र काळवांना 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे पहिल्या चौकारसाठी. पहिल्या पुढच्या चेंडूला काय होते, चांगल्या पद्धतीचा वेगवान गतीचा हा चेंडू. नागेशजी बडेकर उत्कृष्ट आणि 51 वर्षाचे तरुण पाणी सौजन्य ज्यांनी या ठिकाणी दिलं. ग्रामपंचायतचे कार्यशील कर्मचारी विशालजी पवार झालं देऊ टाकू. विशाल पवार पवारवाडी संघाचे ओपनर्स म्हणून त्यांची ओळख विशाल अण्णा पवार यांचं सहर्ष स्वागत. सुंदर असा उत्तुंग असा गलांजोंबी षटकार प्रदीप सत्पळे यांच्यासाठी 100 रुपयाचं. कानिपनाथ शेठ झेंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. प्रदीप सत्पळे चांगल्या पद्धतीचा गगनचुंबी षटकार मारायला प्रदीप सत्पळे. संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 11. पुढचा चेंडू खेळतो तो प्रदीप. पुन्हा आता
कोणाकडून योगेश बापू काळेकडनं पुन्हा एकदा कालिमनाथ शेठ झेंडे पाटील यांच्याकडनं प्रदीप सतपळांना 100 रुपयाचा पारितोषिक आणि योगेश बापू काळे माजी सरपंच पंचकृषी यांच्याकडनं 500 रुपये प्रदीप सतपळ यांच्या नावाने बक्षिसाची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाजी या ठिकाणी प्रदीप सतपळेकडनं पाहायला मिळते. डोळ्याचा पारणं फेरणारी या ठिकाणी फलंदाजी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, परंतु नागेश बडेकर यांनी अनुभवाचा या ठिकाणी मारा आणि ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकून प्रदीप सतपळेला फसवलेलं निर्धाव चेंडू. नाही ओव्हर संपली होय. नाही एक बॉल राहिला. थोडस सामना पटपट करायचा आहे. डिस्कशन मध्ये वेळ घालवता सामना त्वरित चालू करायचा आहे, कारण तर बेड लाईटची कुठलीही अपील या ठिकाणी स्वीकारली जाणार नाहीये. आयोजकांच्या वतीने विनंती आहे, त्यामुळे त्वरित सामना चालू करायचा आहे. संघाचं दुसरा वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे सुनील जाधवराव. चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न आणि याच्यावरती किती धाव मिळतात पाहू. आणि एकच धाव. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण निर्धावच की मग एक निर्धाव म्हणलं ना, एकही धाव नाही. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण नागेशजी बडेकर कडनं. पुढचं चेंडू सुनील खेळतो तो मच्छिंद्र. चांगल्या पद्धतीचा टोलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने याच्यावरती पाहूया किती धाव मिळतात. उत्कृष्ट वर स्टॉप आणि याच्यावरती 2 धावावरती समाधान मारायला लागतोय मच्छिंद्र काळे यांना. मच्छू काळे षटकारांचे बादशाह. परफेक्ट शॉट. संघाची धावसंख्या पोहोचली होती 19. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा टोलवला ऑफ साईडला गॅपच्या दिशेने मारला चेंडू. याच्यावरती किती धावा मिळतात ते पाहूया. आणि शानदार असा चौकार. या चौकारावरती कानिपनाथ शेठ झेंडे पाटील यांच्याकडनं युवा उद्योजक यांच्याकडनं मच्छिंद्र काळे यांना पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. ते पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. रोख स्वरूपात 100 रुपये मच्छू काळे यांना. पुढचा चेंडू खेळता येते सुनील, टाकता येते सुनील, खेळता येते मच्छिंद्र. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यावरती किती धावा मिळतात पाहूया. एकाच धावावरती समाधान मानावं लागलं मच्छिंद्रला. एकच धावे. आता परत छटकार मारला तर कानिपनाथ शेठ झेंडे सामन्याला रंगतदार पद्धतीने रोमांचक पद्धतीने रंग आणणारे कानिपनाथ झेंडे यांच्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. हा पुढचं चेंडू सुनील खेळतो तो प्रदीप. पाहूया प्रदीप काय करतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टोललेल्या चेंडू याच्यावरती काय होतं पाहूया. आणि खणखणीत चौकार. पुन्हा एकदा कानिपनाथ शेठ झेंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे प्रदीप सतपळे यांना. 4 रनांनी संघाची धावसंख्या वाढ. संघाची धावसंख्या झाली 28. बिनबाद 28. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता होती. 28 आणि आता फक्त जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. विदाउट लॉस 28 रन्स. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. संघाचे तिसरे वैयक्तिक पहिले षटक टाकत आहेत श्रीकांत महाराज जाधव. आतापर्यंत संघाने आणीबाणीच्या वेळेस अतिशय संघाची धावसंख्या पोहोचली होती 28. 18 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल झालेला आहे मच्छिंद्र काळे. मच्छू काळे. श्रीकांत महाराज चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू श्रीकांत टू मच्छू.
पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा सफल झालेले बॅक टू बॅक डॉट स्वरूपाचे चेंडू टाकतायत श्रीकांत महाराज. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा डोलवला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने, याच्यावरती एक धाव सहजरित्या हलक्या पद्धतीने एक धाव पूर्ण करून संघाची धाव संख्या 1 श्रीकांत महाराज जाधव यांच्या वतीने चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव आतापर्यंत खर्च केलेले पुढचा चेंडू श्रीकांत आणि थोडीशी लाईट आणि लेंथ मध्ये भटकलेले श्रीकांत महाराज आणि वाईट स्वरूपाचा चेंडू, याच्यावरती अतिरिक्त धावसंख्या 1 संघाची धावसंख्या पोहोचली ते 30. पुन्हा एकदा चांगल्या मारण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड बॉल फायनलच्या दिशेने चाललेला आहे. याच्यावरती एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीने पाठलाग करत नागेशजी बडेकर आणि तुषार बापू जाधव यांनी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलेली आहे. प्रदीप सतपळे जर एक षटकार मारला तर कानिपनाथ झेंडे पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आहे प्रदीप सतपळे यांना. चांगल्या पद्धतीचा हलक्या दोन ठेवलेला चेंडू, याच्यावरती बंटी शॉट शेतकरी यांचे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, याच्यावरती एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धाव संख्या पोहोचली होती 34. संघाची धाव संख्या 34. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. योगेश बाप्पू काळे माजी सरपंच यांच्याकडनं प्रदीप सतपळेच्या षटकासाठी 5000 रुपयाचं बक्षीस आहे. चांगल्या पद्धतीने टोलेला हा खणखणीत चौकार. नाही जमा करणार ना, असं नाही होणार. आता ज्या मारलेल्या चौकारला कानिपनाथ शेठ झेंडे पाटील यांच्याकडनं 100 रुपये प्रदीप सतपळे यांना. मुरुद्या दोघांना देऊ निम्म आहे ना, देऊ निम्म देऊन टाकू. पुढचं षटक टाकत आहे निखिल दाभाडे, खेळतो तो. सर्व काय सांगायला विनंती आहे, सामना जिंकल्यानंतर कुणी जिंकायच्या अगोदर कुणी पळायचं नाही. सामना जिंकल्यानंतर पळायचं. गाडी जर नेली तर संघ बाद केला जाईल. पुढचा चेंडू खेळतो तो निखिल खेळतो तो प्रदीप. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, परंतु चकलेले. प्रदीपने जर षटकार मारून मॅच जिंकली तर ती पंचकृषीचे माजी सरपंच योगेश बाप्पू काळे यांच्याकडनं 5000 रुपये. पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, परंतु फुकलेले प्रदीप सतपळे. पुढचा चेंडू खेळतो तो प्रदीप. चांगल्या पद्धतीचा टोलवला चेंडू, याच्यावरती किती धाव मिळतात पाहूया. आणि एकही धाव नाही आणि याच्यावरती सहजरित्या 1 धाव पूर्ण. जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. सामना समांतरीमध्ये झालेला आहे. 1 रन जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. हा सामना काळेवाडी श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी या संघाने विन झालेला आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक काळेवाडी संघाने पटकावलेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाधववाडी संघाने पटकावलेलं आहे. स्टंप नाही जमा कसे करतात, स्टंप त्यांचा मान आहे. आप्पा बापकर मयूर आप्पा बापकर यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्यांचं सहर्ष अभिनंदन. काळेवाडी संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये मिळवलेला आहे. विनर श्रीमंत
श्रीमंत श्रीमंत योगी प्रतिष्ठान आणि कानिपनाथ शेठ झेंडे यांचं या सामन्यासाठी अतिशय बक्षिसाचा त्यांनी वर्षाव केला, त्याबद्दल त्यांचं या आयोजक मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि हार्दिक असा आभार. श्रीमंत योगी प्रतिष्ठान आणि कानिपनाथ शेठ झेंडे पाटील यांनी या शेवटच्या सामन्यामध्ये जे बक्षिसाचा वर्षाव केला त्याबद्दल स्वागत हार्दिक असा आभार. जाधववाडी संघ काळवाडी संघ आपल्याला विनंती होते बक्षीस वितरणासाठी यायचं आहे. हॅलो